हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. तर आज बनवूया अगदी मार्केटसारखं चॉकलेट आईस्क्रीम, तेही अगदी सोप्या पद्धतीने. तर त्यासाठी आपल्याला एक भांड्यात फुल फॅट 1 कप दूध घ्यायचं आहे. त्यात घालायचं आहे पाव कप मिल्क पावडर. त्यानंतर 3 टेबलस्पून आपल्याला कोको पावडर घालायची आहे. तर 1, 2 आणि 3. आता 1 टेबलस्पून आपल्याला कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे. कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही कस्टर्ड पावडर जरी घातली तरी चालेल. आणि इथे पाव कप आपल्याला साखर घालायची आहे. आता हे सगळं मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला हे गॅसवर 5 ते 7 मिनटं व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने, आणि कंटिन्यू त्याला हलवत राहायचं आहे जेणेकरून ते खाली चिटकायला नको. आता शिजून झाल्यानंतर आपल्याला हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. आता घ्यायची आहे व्हिपिंग क्रीम. इथे मी ट्रोपोलाइटची व्हिपिंग क्रीम यूज करते आहे, आणि ही आपल्याला सेमी सॉलिड घ्यायची आहे, म्हणजे ती पूर्ण वितळलेली नको आणि पूर्ण कडकही बर्फ नको. त्याने काय होतं की आपली व्हिपिंग क्रीम आपल्या खाली बर्फ वगैरे घ्यायची गरज येत नाही, तरी क्रीम छान व्हिप होते. आता हे अर्धा किलोचं आईस्क्रीमचं प्रमाण आहे, त्यासाठी मी ते 1.25 कप व्हिपिंग क्रीम घेतलेली आहे. आणि आता आपल्याला क्रीम बीट करून घ्यायची आहे. सुरुवातीला लो स्पीडवर आपल्याला क्रीम बीट करायची आहे, आणि जोवर आपली क्रीम बीट होते तोपर्यंत मी इथे 100 ग्रॅम कंपाऊंड चॉकलेट घेतलेलं आहे, जे की आपली क्रीम बीट होते तोवर आपल्याला मेल्ट करून घ्यायचं आहे नंतर वापरासाठी. आता मी हाय स्पीडवर क्रीम बीट करून घेते आहे. बीटर उचलल्यानंतर छान असे क्रीमचे पिक्स बनायला हवे, ती खाली गळायला नको, तोपर्यंत आपल्याला क्रीम बीट करून घ्यायची आहे. आता क्रीम छान बीट झालेली आहे, आणि आता आपल्याला आपण आधी जे शिजवून घेतलेलं मिश्रण होतं ते त्यात घालायचं आहे, आणि परत एकदा छान व्यवस्थित बीट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आणि व्यवस्थित स्पॅच्युलाच्या मदतीने देखील थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे, आणि परत एकदा आपण व्यवस्थित बीट करून घेणार आहोत. व्यवस्थित मिक्स झालं की त्यावर आपण आता घालणार आहोत आपण मेल्ट करून घेतलेलं कंपाऊंड चॉकलेट, आणि भरपूर असे चोको चिप्स घालायचे आहेत. तुमच्याकडे जर चोको चिप्स नसतील तर माझ्यासारखं कंपाऊंड चॉकलेट आपण छान बारीक कट करून घ्यायचं, आणि ते घातलं तरी चालेल. आणि स्पॅच्युलाच्या मदतीने अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. मस्त छान एकदा मिक्स झालं की आपलं आईस्क्रीम इथे रेडी आहे. आता फक्त याला आपल्याला 6 ते 7 तासांसाठी व्यवस्थित फ्रीज करून घ्यायचं आहे. त्यासाठी एका दुसऱ्या बाउलमध्ये मी खाली मेल्टेड चॉकलेट टाकते आहे. त्यावरून आपल्याला आईस्क्रीम घालायचं आहे. परत एकदा लेअर किसलेल्या चॉकलेटचा आणि मेल्टेड चॉकलेटचा घालते आहे, आणि वरून देखील आपल्याला परत आईस्क्रीम घालायचं आहे. आणि इथे आपलं आता रेडी आहे. वरून परत मी थोडंसं चॉकलेट आणि किसलेलं चॉकलेट घालते आहे. हे फक्त फ्रीज झाल्यानंतर छान लागतं म्हणून घालायचं आहे, ऑप्शनल आहे. तुम्ही डायरेक्टही चॉकलेट टाकलं तरी चालेल. आता हे फ्रीज करायला ठेवते आहे, आणि 5-6 तासानंतर आपलं आईस्क्रीम रेडी आहे. तुमच्याकडे जर आईस्क्रीम स्कूप असेल तर त्याच्याने तुम्ही काढू शकतात, किंवा नसेल तर आपली घरातली भाजीची जी पळी असते ती एकदा पाण्यात बुडवून घ्यायची, आणि मग नंतर त्याच्याने अशा पद्धतीने आईस्क्रीम काढायचं. त्याचे देखील छान असे बॉल्स बनतात, आणि अशा पद्धतीने आपण आईस्क्रीम छान राऊंड शेपमध्ये आईस्क्रीम काढू शकतो. आणि इथे आपलं आईस्क्रीम रेडी आहे. वरून थोडेसे मेल्टेड चॉकलेट घातलं, आणि इथे छान असं मार्केटसारखं आईस्क्रीम तयार आहे. आणि आईस्क्रीम झालं नाही तेवढ्यात लगेच आमची खायला देखील सुरुवात झालेली आहे. आणि नेहमीप्रमाणे मुलांना तर आईस्क्रीम खूपच आवडलं, आणि त्या मोबदल्यात मी त्यांच्याकडून करून घेतला डान्स. आणि या सगळ्या व्हिडिओ काढण्याच्या नादात मी केली तर खूप मोठी चूक, आणि ती म्हणजे अशी की मला मेल्टेड चॉकलेट घालायचं होतं आईस्क्रीमच्या वरती, आणि ते मी डबल बॉयलरने न मेल्ट करता मी डायरेक्ट भांडं गॅसवर ठेवलं, आणि माझ्या भांड्याची काही अशी दशा झाली आणि भांडंच डायरेक्ट फुटलं. तर तुम्ही डबल बॉयलर पद्धतीचाच वापर करा, असं डायरेक्ट ठेवू नका घाई गडबडीत.